लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. जालन्यात 29 मार्च रोजीचे रात्री 11 ते 30 मार्च रोजीचे सकाळी 3 वाजेच्या दरम्यान राबवण्यात आले ऑल आउट ऑपरेशन. ऑल आउट ऑपरेशन दरम्यान जिल्ह्यामध्ये 134 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन तर 22 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी नाकाबंदी करून 731 वाहने तपासून 1,02,850 रुपये दंड केला वसूल. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणूक सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या सूचनेप्रमाणे जालना जिल्हा घटकामध्ये दिनांक 29/3/2024 रात्रीचे 11 ते दिनांक 30/3/2024 रात्रीचे 3 वाजेपर्यंत ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात आले. ऑल आउट ऑपरेशन दरम्यान नाकाबंदी करून वाहने चेक करून मोटार वाहन कायद्याच्या केसेस करणे बाबत तसेच मालाविरुद्धचे गुन्हे घडू नये याबाबत कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगार वस्त्या चेक करून पाहिजे फरारी माहितगार गुन्हेगार व हिस्ट्री शीटर यांना चेक करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये 134 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन 22 ठिकाणी नाकाबंदी राबवण्यात आली. ऑल आउट ऑपरेशन दरम्यान अभिलेखावरील एकूण 169 आरोपी तपासले असता त्यापैकी 81 आरोपी मिळून आले पाहिजे. फरारी 67 आरोपी तपासले त्यापैकी 8 आरोपी अटक करण्यात आली. तर NDPS व पॉक्सो गुन्ह्यातील 38 आरोपी तपासले त्यापैकी 19 आरोपी मिळून आले आहेत. जबरी चोरी गुन्ह्यातील 18 आरोपी तपासले त्यापैकी 11 आरोपी मिळून आले. जेल रिलीज 45 आरोपी तपासले त्यापैकी 16 आरोपी मिळून आले. हॉटेल लॉजेस संवेदनशील 71 ठिकाणी चेक केले आहेत. आजीमान पत्र स्थायी वॉरंटमधील 122 वॉरंट बजावणी केली. अंमली पदार्थ 1 कारवाई करून त्यामध्ये 5 किलो 550 ग्रॅम गांजा जप्त केला. महाराष्ट्र दारूबंदीच्या 14 कारवाई करून 11,544 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच गावठी हातभट्टीचे दारूचे 170 लिटर रसायन 8,500 रुपये रकमेचे नष्ट करण्यात आले. जुगार कायद्याखाली 2 कारवाई करून 1,320 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे 2 कारवाया व कलम 142 प्रमाणे 1 कारवाई करण्यात आली. जिल्ह्यामध्ये एकूण 22 ठिकाणी नाकाबंदी करून 731 वाहने तपासून 1,02,850 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही याप्रमाणे वेळोवेळी ऑल आउट ऑपरेशन कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येणार असून जास्तीत जास्त कारवाई करण्यात येणार आहे. सदर ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशनसाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 50 पोलीस अधिकारी व 250 पोलीस अंमलदार असे मनुष्यबळ वापरण्यात आले.